पूना गाडगे आणि सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा. नमस्कार. ग्लॅमर गाथाच्या आजच्या या भागात मी मधुरा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्हाला माहिती आहे का, या लेखकाने आपल्या सहकलाकाराला घर मिळावं म्हणून सरकार दरबारी धाव घेतली होती. सदाशिव अमरापूरकर यांना अचानक त्यांच्या घरमालकाने 7 दिवसात घर खाली करायला सांगितलं. संपूर्ण कुटुंब बरोबर असल्यामुळे अमरापूरकरांसमोर एक मोठा प्रश्न उभा राहिला. तेव्हा हे लेखक अमरापूरकरांना घेऊन सरळ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याकडे गेले आणि सरकारी कोट्यामधून त्यांना घर मिळवून दिलं. आपल्या सहकलाकाराच्या मदतीला तत्पर असलेले लेखक होते ज्येष्ठ नाटककार विजय तेंडुलकर. 6 जानेवारी 1928 रोजी मुंबईतल्या गिरगावमध्ये विजय धोंडोपंत तेंडुलकर यांचा जन्म झाला. त्यांचे वडील लेखक, प्रकाशक आणि हौशी नट असल्यामुळे साहित्याचं वातावरण लहानपणापासूनच त्यांच्या आजूबाजूला होतं. अगदी लहान वयातच तेंडुलकरांनी शिक्षण सोडून 1942च्या स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला. पत्रकारितेच्या क्षेत्रातून त्यांनी आपल्या कामाची सुरुवात केली. मराठा, लोकसत्ता अशा वृत्तपत्रांमध्ये त्यांनी काम केलं. एका वृत्तपत्रात उपसंपादक म्हणून काम करत असताना त्यांना पहिली कथा लिहिण्याची संधी मिळाली. त्या वृत्तपत्राच्या दिवाळी अंकाच्या संपादनाचं काम तेंडुलकरांच्या वरिष्ठांकडे होतं. त्या वरिष्ठांनी एका प्रसिद्ध लेखकाला पत्र पाठवलं होतं आणि ते लेखक त्यांची कथा पाठवणार होते. सगळा अंक तयार झाल्यावर त्या लेखकांनी कळवलं की त्यांना आता काही कथा पाठवायला जमणार नाही. त्यावेळी तेंडुलकर समोरच होते आणि त्या वरिष्ठांनी त्यांना विचारलं की तू का लिहित नाहीस. दुसऱ्या दिवशी तेंडुलकर आल्यावर त्या वरिष्ठांना वाटलं की त्यांनी कथा लिहिली असेल, पण त्यांच्या केबिनमध्ये बसवून त्यांना वरिष्ठांनी सांगितलं की आता इकडे बस आणि कथा लिहून दे. तेंडुलकरांच्या बहिणीने त्यांना एक घटना सांगितली होती आणि त्यावर आधारित आमच्यावर कोण प्रेम करणार ही पहिली कथा त्यांनी लिहून काढली. तेंडुलकरांनी आमच्यावर कोण प्रेम करणार आणि गृहस्थ ही 2 नाटकं सुरुवातीला लिहिली, पण या नाटकांना फारसा काही प्रतिसाद मिळाला नाही. 1956 साली त्यांनी लिहिलेल्या श्रीमंत या नाटकाने त्यांना नाटककार म्हणून खरी प्रसिद्धी मिळवून दिली. त्यानंतर माणूस नावाचं बेट, अशी पाखरे येती, कमला, घाशीराम कोतवाल, सखाराम माइंडर, गिधाडे, शांतता कोट चालू आहे अशी एकापेक्षा एक गाजलेली नाटकं त्यांनी लिहिली. तेंडुलकरांनी आपल्या कारकिर्दीत 25 पेक्षा जास्त नाटकं लिहिली आहेत. सामाजिक विषयांवर भाष्य करणारी नाटकं लिहून तेंडुलकरांनी सहसा बोलल्या न जाणाऱ्या विषयांना रंगभूमीच्या आधारे वाचा फोडली. त्यांची बरीचशी नाटकं किंवा त्यांचे विषय हे त्या काळापेक्षा पुढचे असले तरी ते सत्य आणि अन्याय यांचे आरसेच होते. नाटकामधील मिळालेल्या यशामुळे साहजिकच चित्रपट जगतात सुद्धा त्यांचा प्रवेश झाला. त्यांच्याच नाटकावर आधारित 1971 साली प्रदर्शित झालेल्या शांतता कोट चालू आहे या सत्यजित दुबे दिग्दर्शित मराठी चित्रपटासाठी त्यांनी पहिल्यांदा पटकथा लेखन केलं. यानंतर सामना, सिंहासन, उंबरठा अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांसाठी त्यांनी पटकथा लेखनाचं काम केलं. मराठीबरोबरच निशांत, आक्रोश, अर्धसत्य, सरदार अशा हिंदी चित्रपटांसाठी सुद्धा तेंडुलकरांनी लिखाणाचं काम केलं. नाटक आणि सिनेमाच्या बरोबरीनेच काचपात्रे, गाणे, फुलपाखरू असे कथासंग्रह सुद्धा त्यांनी मराठी भाषेत लिहिले. कादंबरी 1, कादंबरी 2 आणि मसाज या नावाच्या कादंबऱ्या सुद्धा तेंडुलकरांनी लिहिल्या. अजगर आणि गंधर्व, रात्र ह्यासारख्या 20 पेक्षा जास्त एकांकिका त्यांनी लिहिल्यात. फक्त सामाजिक विषयांपुरतं स्वतःला मर्यादित न ठेवता तेंडुलकरांनी इथे बाळे मिळतात, चिमणा बांधतो बंगला, चांभार चौकशीचं नाटक अशी काही बालनाट्य सुद्धा त्यांनी लिहिली आहेत. मोहन राकेश यांचे आधे अधुरे, गिरीश कर्नाड यांचं तुघलक अशा पुस्तकांचं तेंडुलकरांनी मराठीत भाषांतर सुद्धा केलं. तेंडुलकरांना भारतीय नाटकातील हिंसा या विषयावर संशोधन करण्यासाठी नेहरू फेलोशिप सुद्धा मिळाली होती. 1970 साली नाटकातील योगदानासाठी त्यांना संगीत नाटक अकादमीच्या पुरस्काराने आणि 1998 साली संगीत नाटक अकादमी फेलोशिपने सन्मानित करण्यात आलं. साहित्यातील योगदानासाठी 1984 साली भारत सरकारच्या पद्मभूषण पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आलं. शांतता कोट चालू आहे, घाशीराम कोतवाल या नाटकाच्या लेखनासाठी महाराष्ट्र राज्य पुरस्कार, तर मंथन या हिंदी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पटकथेचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार त्यांना प्राप्त झाला. 19 मे 2008 रोजी विजय तेंडुलकर नावाच्या नाटककाराने जीवनाच्या रंगपटावरून कायमची एक्झिट घेतली.
पण त्यांचं साहित्य मात्र अजरामर राहील यात शंका नाही. तुम्हाला त्यांची कुठली कलाकृती आवडते ते आम्हाला नक्की सांगा. लाईक करा आणि सबस्क्राईब करा.